शहाजीबापू पाटील हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि भाषणांमुळे चर्चेत असतात। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा त्यांचं काय झाडी काय डोंगार हे वाक्य प्रचंड गाजलं होतं आणि आता याच शहाजीबापू पाटील यांनी एक नवं लॉजिक मांडलेलं आहे आणि ते लॉजिक थेट मनोहर जोशी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात आहे। नेमकं त्यांनी काय लॉजिक मांडलेलं आहे पाहूयात। काय झाडी काय डोंगर काय हत्ती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते, शहाजीबापू पाटील यांचं नवं लॉजिक म्हणून मनोहर जोशी, उद्धव मुख्यमंत्री झाले। काय झाडी काय डोंगर काय ते हटील एकदम ओके हाय सगळं। हा डायलॉग ऐकला की आपल्यासमोर चेहरा येतो तो शहाजीबापू पाटील यांचा। शहाजीबापू पाटील म्हणजे एकदम रांगडा माणूस, मनात येईल ते स्पष्ट आणि गावरान भाषेत मांडणारा नेता। त्यांचं भाषण म्हटलं की हशा आणि टाळ्यांचा पाऊस। तर या शहाजीबापू पाटील यांनी आता एक नवं लॉजिक मांडलंय आणि त्याची जोरदार चर्चा देखील रंगलेली आहे। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय। शहाजीबापू पाटील एवढंच बोलून थांबले नाही तर पुढे त्यांनी मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचाही किस्सा सांगत स्वतःच्या निवडून येण्याशी त्याचा धागा जोडलेला आहे। मी जर निवडून येत होतो तर 100% शिंदे साहेब मुख्यमंत्री होते। 95 ला निवडून आलो, मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर परत मी निवडून आलो कधी 19 तुम्ही मला 1 महिना सांभाळ, परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि 2.5 वर्षांनी परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्राच्या हितासाठी, पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री। खरं तर आधी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, त्यावरून ते नाराज असल्याचं देखील अनेकदा बोललं जातं। त्यानंतर आता आपल्या नेत्यांची कोंडी होत असल्याची ही तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याची चर्चा आहे। असं सगळं असताना शहाजीबापू पाटलांनी मात्र वेगळंच लॉजिक मांडलंय आणि त्यांची आता चर्चा तर होणारच ना। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।